त्यांच्या दौऱ्यानंतर ना, त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट म्हटलं की आमचा जो दौरा होता, आमचा मेळावा जो होता तो फक्त मराठी मुद्द्यांवर होता. बरोबर आहे. राजकीय पार्श्वभूमी ही आमची नाही आहे स्पष्टता. राजकीय पार्श्वभूमी बरोबर आहे. त्याच्यावरती मी मला वाटतं परवा पण उत्तर दिले की अनेक वर्षानंतर म्हणजे 20 वर्षानंतर आम्ही पहिल्या प्रथम एका व्यासपीठावरती आलो. ठीक आहे, पहिल्यांदी मराठीच्या विषयावरती एकत्र आलेलो आहोत. ते मी तेव्हाच सांगितलं की आम्ही एकत्र आलो ते एकत्र राहण्यासाठी, त्याच्यामुळे मराठीच्या विषयात आम्ही एकत्र राहणारच. मुद्दा येतोय तो पुढे राजकारणाचा. आज कोणतीही निवडणूक जाहीर झालेली नाहीये. ज्या वेळेला ती निवडणूक जाहीर होईल त्यावेळेला आम्ही चर्चा करू शकतो आणि करूही. तुम्ही असं जाऊ तुम्ही बोलत नाही, परत कोणाचा अवमान व्हायचा. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी एक समिती नेमली, उच्चाधिकार समिती. ती समिती अभ्यास करेल आणि बघा, मी माझं जे पहिलं आणि एकमेव अधिवेशन नागपूरला झालं होतं मुख्यमंत्री म्हणून, त्या अधिवेशनात यदू तुम्हाला पण कल्पना आहे, कोणी न मागता मी स्वतःहून 2 लाखापर्यंतच्या पीक कर्जमुक्तीची घोषणा केली होती. त्याच्यानंतर जे नियमित कर्ज परतफेड करतात त्यांना आपण प्रोत्साहन म्हणून 50,000 रुपये जाहीर केले होते. आणि ही योजना मी ठराविक मुदतीत म्हणजे मेच्या शेवटच्या तारखेला 31 पूर्ण करण्याच्या इराद्याने ती जाहीर केली होती. त्यातली जवळपास 80 ते 90% योजना आम्ही पूर्ण करू शकलो. मार्च मध्ये कोरोना सुरू झाला, त्याच्यामुळे 50,000 रुपये देण्याचं जे राहिलं ते आमच्याकडे तेव्हा राहिलं. जेव्हा आम्ही सुरू केलं होतं त्यावेळेला सरकार पाडलं गेलं. याच्यासाठी अभ्यास कसला करायचा आहे? अभ्यास कसला करायचा? तुम्ही मंत्री कशासाठी आहात? सहज जर जे मी कोणताही अनुभव नसताना माझ्या पहिल्या अधिवेशनात करू शकलो, तर तुम्ही एवढे सगळे आमदार बिमदार राहिलेले आहात, मंत्री आहात, सगळी खाती तुमच्या सोबत असतात. काय 2-3 खाती आहेत, फायनान्स आहे, त्याच्यानंतर सहकार खातं सोबत होतं, माझ्या IT होतं, आणि ती योजना बिनबोभाटपणाने विनासायास आपण मार्गी लावली होती. अभ्यास कसला करताय? लोकांना तुम्हाला त्यांना दिसत नाही शेतकरी आत्महत्या करतायत, शेतकरी कर्जबाजारी आहे. अगदी शेतकरी स्वतःच्या खांद्यावरती ते जोखड घेऊन शेत नांगरताना फोटो आलेला आहे, तरी अभ्यास करताय तुम्ही. थोडा व्हॉल्यूम कमी करणार, थोडा व्हॉल्यूम कम करणार. आपका आवाज मराठी का मैं बहुत सम्मान करता हूँ. मेरी चौथी पीढ़ी है, मेरा बेटा भी चौथा तीसरा. तो भी आप हिंदी में बात करें. की आड़ में जो राज्य का हित है वो प्रभावित किया जा रहा है. आप लोग हिंदी का विरोध कर रहे हो, अंग्रेजी का विरोध नहीं कर रहे हो. लोगों का ये कहना है कि लोग राज्य के विकास के बजाय स्वयं के विकास के लिए सोच रहे हैं. जिनको ऐसा लगता होगा लगने दो. जो भी मेरी भावना है उस पर मैं कायम हूँ. हम किसी भाषा का विरोध नहीं कर रहे, लेकिन सख्ती हम नहीं लागू करने देंगे. मुंबईमध्ये मराठी भाषिक नसलेले जे लोक आहेत त्यांच्यावरती हल्ला नाही, त्याच्यावरती कोणी हल्ला करू नये. फक्त काय होते, जो भी मेरी भावना है उस पर मैं कायम हूँ. हम किसी भाषा का विरोध नहीं कर रहे, लेकिन सख्ती हम नहीं लागू करने देंगे. मुंबईमध्ये मराठी भाषिक नसलेले जे लोक आहेत त्यांच्यावरती हल्ला नाही, त्याच्यावरती कोणी हल्ला करू नये. फक्त काय होते, हेच एक थोडस आहे की याच्यामध्ये सुद्धा काही वेळेला राजकारण आणलं जाते. मुद्दामून काही लोकांना भडकाऊ बोलायला लावलं जातंय आणि एक आभास निर्माण केला जातोय की इकडे हिंदी. माझं तर मत असं आहे की आजपर्यंत सगळेजण इकडे गुण्या गोविंदाने नांदतायत. सक्तीची गरज काय? आपकी तो चौथी पीढ़ी यहाँ पे है, तो भी आप मराठी नहीं बात कर रहे. एक हाँ, एक मिनिट थांबा, एक मिनिट. एक मिनिट थांबा, जरा मला ऐकू दे ना, जरा मला ऐकू दे ना. घटना हुई है, उसमें ऐसा लग रहा है कि विधानसभा की प्रेमिसेस में हत्या भी हो सकती है. पर
जनता के लिए, ये पैसा बर्बाद किया जा रहा है जनता की टैक्स का। तो जिस तरीके से आप राज ठाकरे जी की भूमिका देख रहे हैं वो एनडीए के धीरे धीरे सामने, तो उनकी दुनिया लगातार बनती जा रही है और वो आपके पक्ष में ज्यादा रसीगात कर रहे हैं। आपको दुख हो रहा है क्या? तो फिर छोड़ दो ना. मुख्यमंत्री आणि तुमच्यामध्ये मागे तुम्हाला प्रॉब्लेम होतोय का? सोडून द्या ना. मुख्यमंत्री जी ने हंसते खेलते हुए सही, लेकिन आपको यहाँ आने का जो ऑफर दिया था, क्या उससे अगर वो सीरियस है तो क्या आप गंभीरता से इस पर विचार करेंगे? इस पे दो विषय आपने एक साथ जुड़े हुए हैं. हंसते खेलते हुए गंभीर ये कैसे कर सकते हैं? अगर गंभीरता से विचार करेंगे तो कहेंगे तो उनको पहली वैसा चेहरा बनाकर वो मुझे कहने दो ना, गंभीर चेहरा बनाकर. कौन सी मुद्रा पे मिले? निवड नाही झालेली आहे. काय? हो हो हो. आणि याला जोडूनच हिंदी शक्ती महाराष्ट्रात येत नाही किंवा हे हा वेगळा भाग आहे. पण हिंदी म्हणजे युपी बिहारची जी संस्कृती होती कालच्या आठवड्यात नाही सांग नाही ऐका मी युपी बिहारच्या संस्कृतीला दोष अजिबात देत नाही, कारण आपण जी म्हणतो ती युपी बिहारची संस्कृती नाहीये, ही गुंडागर्दीची संस्कृती आहे. युपीमध्ये सुद्धा चांगले लोक आहेत, बिहारमध्ये सुद्धा चांगले लोक आहेत. त्याच्यामुळे काही लोकांमुळे तुम्ही त्या राज्याला दोष देऊ नका. आज दुर्दैवाने आपल्या महाराष्ट्राचं जे चित्र निर्माण झालंय, उद्या बिहारमध्ये लोक म्हणतील की तुम्ही महाराष्ट्र करताय बिहारचा, मग काय कराल? माझं दुःख ते आहे की आपल्या सोन्यासारख्या राज्याची तुम्ही पूर्ण वाताहत करून टाकता आहात, की जणू काही इकडे गुंडा राज्यच म्हणावं लागेल. आणि म्हणून मी म्हटलं की राजकारणाच्या किंवा सत्तेच्या हव्यासापायी गुंड लोकांना पक्षात घेऊन जर उमेदवारी देऊन त्यांना त्यांचं राजकीय पुनर्वसन केलं जात असेल तर ते चुकीचं आहे आणि त्याचं हे फलित आहे. म्हणजे तुम्ही जिंका ना, तुम्हाला जिंकायला कोण अडवतंय? आजपर्यंत निवडणुका काय पहिल्यांदाच झाल्या तशातला भाग नाहीये. तुम्ही तुमचे मुद्दे मांडा, आम्ही आमचे मांडतो, हे यांचे मांडतील ते त्यांचे मांडतील आणि जनतेवरती सोपवा निर्णय. एक प्रश्न मगाशी आपण उल्लेख केला चड्डी बनियान गॅग आणि ठोसेवाले, पण ते आपल्या पक्षात कोण होते ना याच्यात? तेव्हा फुल शर्ट आणि फुल पॅन्ट घालायचे. विरोधी पक्ष हा एक मिनिट. विरोधी पक्षनेता अजूनही जाहीर न करणं हे लोकशाहीच्या प्रतिमेला लांछनास्पद आहे आणि स्वतःला जे लोकशाहीचे रक्षक मानतात त्यांनी तरी ही भूमिका अशी घेणं हे फारच दुःखदायक आहे, क्लेशकारक आहे. होऊ द्या ना विरोधी पक्षनेता. तुमच्याकडे 5वी बहुमत आहे आणि मी अनेकदा म्हटले की अल्पमतातलं सरकार स्थापन होऊ शकतं आपल्या देशात. अगदी इंद्रकुमार गुजराल सुद्धा मला वाटतं त्यांच्या पक्षाचे एकमेव सदस्य होते, तरी देखील इतरांनी पाठिंबा देऊन ते पंतप्रधान झालेच होते. चंद्रशेखर होते, सगळेच होते, व्हीपी सिंग होते, देवेगौडा होते. अगदी अटलजींचं पण सरकार पहिलं अल्पमतातलंच होतं. म्हणजे अल्पमतातलं सरकार येऊ शकतं आणि विरोधी पक्ष नेते पदाला तुम्ही संकेत ठेवता. काय नियम काय आहेत त्याच्यात? नियम असे काय नाहीच आहे. एक दिलदारी लागते तुम्हाला. म्हणजे मी तेच म्हणतोय की तुमच्या सत्तेसाठी गुंडांना पक्षात घेऊन त्यांचा त्यांना राजाश्रय देत आहे, पण लोकांनी निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींचा आवाज बुलंद करणारा विरोधी पक्षनेता मात्र करत नाही. ही कुठली लोकशाही? त्यांचं असं म्हणणं आहे की इकडे महाराष्ट्रामध्ये नंबर नसल्यामुळे ऑपोजिशन लीडर असं कोणतंही हे नाहीये, कारण त्याचं लेखी उत्तर आत्ता माझ्याकडे नाहीये, पण हे भास्कर जाधव आणि त्यांच्याकडे आहे. हा बरोबर. हा प्रश्न त्यांचा असा आहे की हरियाणा जास्त सारखं राज्यामध्ये काँग्रेसकडे नंबर आहेत, पण ते स्वतः एलओपी आपलं घोषित करत नाही आणि इकडे नंबरचा असं म्हणून ते डावलतात. तर काँग्रेसमध्ये आणि शिवसेनेमध्ये महाराष्ट्रात एकमत आहे का एलओपी कुणाचा असायला पाहिजे? आम्ही पत्र दिले ना. लोकप्रतिनिधी सभागृहात बोलण्याच्या ऐवजी एक हा लोकप्रतिनिधी सभागृहात बोलण्याच्या ऐवजी सभागृहाच्या बाहेर बोलण्यात जास्त समाधान मानत असतील तर काय करायचं विरोधी पक्षनेता? लोक सगळीच्या सगळे आतमध्ये येत नाहीत ना, त्याच्यामुळे लोक पण लोकांमध्ये बोलत असतात आणि लोक असू दे ना, पण आतमध्ये बोलू देत नाही हा एक महत्वाचा मुद्दा आहे. आणि एक मिनिट, आतमध्ये बोलू देत नाही म्हणून आहे हा एक मुद्दा आहे. आणि बाहेर बोलणं किंवा बोलू नये हा जनसुरक्षा कायदा आहे का?
त्याच्यावर पण नाही बोललात आपण. उद्धव साहब उसमें कहा कि अडानी को हम धारावी नहीं दे रहे हैं, किसी दूसरी एजेंसी को दे रहे हैं। और दूसरा उन्होंने जवाब दिया कि जो लोगों को वहां से निकाला जाएगा, जो पात्र होंगे उनको वही पुनर्वसन किया जाएगा। वही तो खेल है, पात्र अपात्र। क्या आपको जानकारी है आज तक जितना सर्वे हुआ है ठीक से सुन लीजिए, पूरा नहीं, उसमें लगभग 80% लोगों को कसं वागू नये याच्यासाठी तर आले नसतील ना बघायला। याचं कारण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की गेल्या काही दिवसात काही महिन्यांमध्ये विशेषतः सत्ताधाऱ्यांचा जो काही एक माज आहे, मी याला राजकारण मानत नाही, मी याला सत्तेचं माजकारण म्हणतोय। सत्तेचा आलेला माज आहे, मग कुठे बॉक्सिंग होते, कुठे नवीन एक गँग आलेली आहे, चड्डी बनियन गँग, तिचे प्रताप आपण पाहतो आहोत, उघडलेले खोके बघतो आहोत। त्याच्यानंतर काल विधिमंडळाच्या आवारात झालेली हाणामारी आपण पाहिली। एकूणच संपूर्ण देशात महाराष्ट्राला शर्मेने मान खाली घालावी लागेल अशी ही काही दिवसातली मालिका होती घटनांची। ठीक आहे, कालच्या त्या मारहाणीबद्दल आज अध्यक्षांनी उच्चस्तरीय समिती वगैरे नेमले, पण हे सुरू कुठून झालं आणि नेमकं कसं झालं याच्या मुळापाशी जर काही गेले तर त्या उच्चस्तरीय समितीला काही अर्थ आहे। आपली सत्ता आलीच पाहिजे म्हणून गुंडांवरती असलेले गुन्हे, एक तर त्यांना धमक्या दिल्या जाणं की तू आमच्याकडे नाही तर तुरुंगात जा, आणि त्यांच्याकडे गेल्यानंतर त्यांना गंगास्नान घालून पवित्र करून राजकारणामध्ये वापरायचं, कारण सत्ता आली पाहिजे। आणि तिथून मग त्या गुन्हेगारांचा नवीन राजकीय जन्म होतो आणि या सगळ्या गोष्टी वाढीस लागतात। माझं प्रामाणिक मत असं आहे की सर्व पक्षांनी एकत्रित बसून असे जर का गुंड कोणी घेतले असतील, कोणी, आणि त्यांना सत्तेसाठी वापरलं गेलं असेल किंवा कळत नकळत, हा शब्द मी जाणीवपूर्वक वापरतोय, कळत नकळत त्यांना उमेदवारी देऊन कुठे निवडून आणून सत्तापदं दिली गेली असतील तर ती पहिली काढून घेतली गेली पाहिजेत। जर विधिमंडळामध्ये विधान भवनाच्या आवारामध्ये मारामाऱ्या होत असतील तर मला खरोखर लाज वाटते, देशामध्ये आपल्या राज्याची प्रतिमा काय झाली असेल। आजपर्यंत माझ्या तरी आठवणीमध्ये, तुम्ही योगेशजी तुमच्यासारखे काही सिनियर पत्रकार आहेत, तुम्ही सांगू शकाल की असं पूर्वी कधी झालं होतं? माझ्या तरी आठवणीमध्ये नाहीये। आणि ह्या गोष्टीला नुसतं उच्चस्तरीय समिती काय करेल उच्चस्तरीय समिती? मूळ हे आहे की प्रत्येक पक्षात राजकारण्यांनी स्वतःच्या सत्तेच्या लालसेपायी गुंडांना घेतलं, त्यांच्यावरचे आरोप म्हणजे अगदी दाऊदचे साथीदार असल्यापासूनचे साथीदारांसोबतचे पार्टीतले व्हिडिओ, मग इक्बाल मिर्ची बरोबरची भागीदारी, कोणाचं आणखीन कोणाबरोबरचे संबंध, ह्या सगळ्या गोष्टी आरोप करणारे तेच, पक्षात घेणारे तेच, आरोप मागे घेऊन त्यांना तेच, आणि मग अशा लोकांकडनं दुसरी अपेक्षा काय? लोकशाहीचा जर का मी म्हणेन खून करणारे असे राजकारणी विधिमंडळात आणि महाराष्ट्रामध्ये वावरायला लागले तर जनतेने काय करायचं? हे विधिमंडळाचं अधिवेशन जनता मोठ्या अपेक्षेने पाहत असते की माझ्या प्रश्नाला नेमकं काही उत्तर मिळाले की नाही। काल मी आलो होतो तेव्हा सगळ्या आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या पत्नी, त्यांचं एक शिष्टमंडळ आलं होतं। मला कल्पना नाही की त्यांना मंत्र्यांनी भेट दिली की नाही, काल पण दिली नाही, आज पण दिली नाही। आणि काही घोटाळे आम्ही बाहेर काढलेत, त्याच्यावरती मग तुमच्या काळात काय झालं, आमच्या काळात काय झालं, ठीक आहे, आम्ही जर काही गुन्हा केला असेल तर तुम्ही आमच्या पदरात जरूर टाका, पण आज तुम्ही आहात, जवळपास एक 3-4 वर्ष आहे तुमची सत्ता, तुमच्या सत्तेचा काळ सुरू आहे, त्याच्यामुळे आज जे काही घडतंय याची जबाबदारी तुम्ही काल काय घडलं ते कोणाच्या काळात घडलं असं टाकून तुमचं तपे झटकू शकत नाही। जे काय घडतंय त्याची जबाबदारी आजच्या सत्ताधाऱ्यांनी घेतलीच पाहिजे, आणि मी तर म्हणेन पुढे ते असं घडू नये याच्यासाठी काय उपाययोजना करणार हे त्यांनी सांगितलं पाहिजे। विषय मी तुम्हाला म्हटलं तसं की साधारणतः अर्थसंकल्प जाहीर झाल्यानंतर हे सलग दुसरं का तिसरं अधिवेशन आहे जिथे पुरवण्या मागण्या मांडल्या गेल्या। पुरवण्या मागण्या म्हणजे 1 तारखेला पगार झाल्यानंतर, हे सुद्धा मी वृत्तपत्रातच वाचलेलं म्हणून मी कॉमेंट सांगतो, मी काय अर्थतज्ञ नाहीये। 1 तारखेला पगार झाल्यानंतर 8 तारखेला पुन्हा भीक मागणे किंवा कर्ज काढण्यासारखं आहे। प्रत्येक
नागरिकाच्या डोक्यावरचं कर्ज हे वाढत चाललेलं आहे. म्हणजे जर का तुम्ही एकूण राज्यावरती किती कर्ज आहे याची आकडेवारी माझ्याकडे आहे, पण इथे आपल्याकडे सुद्धा आहे. तर नुसतं व्याजच 64,000 कोटीच्या पुढे गेलेलं आहे. म्हणजे प्रत्येकाच्या डोक्यावर, प्रत्येक नागरिकाच्या डोक्यावर किती कर्ज आहे आणि कुठे गेलं, कोणासाठी करताय. योजना तुम्ही फसव्या योजना जाहीर केल्या, लाडकी बहीण जाहीर केली, त्याच्यानंतर आज त्यांना पैसे देताना नाकीनं वळत आहेत. मग त्यांनी जी काय मतं तुम्हाला दिली ती या फसवणुकीसाठी दिली का? म्हणजे एकूणच संपूर्ण राज्याचं वाटोळं झाले किंवा होण्याच्या दिशेने आपली वाटचाल सुरू आहे. आणि ह्याच्यामध्ये नुसतं तुतुमयमय करून एकमेकावरती दोषारोप करण्यामध्ये आजचे सत्ताधारी, मग आम्ही सगळेजण, मी म्हणेन त्याच्यामध्येच मशगूल आहोत. आणि म्हणूनच मला असं वाटतं की निदान मला तरी या अधिवेशनातून महाराष्ट्राच्या जनतेच्या कोणत्याही अपेक्षेला काही न्याय मिळालाय असं काय वाटत नाही. यापुढे तुम्हाला काय विचारायचं असेल तर विचारा, मला पण काय बोलायचं असेल तर मी बोलेनच, पण आपल्या प्रश्नाला उत्तर द्यायचा मी प्रयत्न करेन. जन सुरक्षा कानून जो पास हुआ है उसके बारे में आप क्या कहेंगे? हे बघा, आता नाही जनसुरक्षेवर बोलतो, नुसतं ह्या जानेवारी ते मार्च मध्येच 767 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. म्हणजे सरासरी काढली तर रोज 8 आत्महत्या होत आहेत. गेल्या वर्षी पण जवळपास 1,000 म्हणजे 1,267 शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत. म्हणजे ही आकडेवारी ही अशीच होते, त्याच्यावरती काही इलाजच केला जात नाहीये. आणि मग जनसुरक्षेचं जर का तुम्ही म्हणाल, त्याच्यावरती मी माझं मत परखडपणाने मांडलेलं आहे की कडवे डावे, मग काल मारामारी केली ते कोण होते? कडवे डावे होते, कडवे उजवे होते, कडवे वरचे होते, कडवे खालचे होते का कडवे मधले होते? विधिमंडळामध्ये मारामारी करणारे कोण होते? जिथे कायदे मंडळ बसतं त्या विधिमंडळात एवढं म्हणजे कायद्याला आव्हान देणारं कृत्य करणारे हे कोणत्या बाजूचे होते? मग त्यांच्यावरती कारवाई तुम्ही नुसतं थातूरमातूर म्हणून करणार? तर ह्या कडव्या डाव्या आणि कडव्या उजव्या असं मी काय म्हणत नाही. तुम्ही देशद्रोही म्हणा, देशविघातक शक्ती म्हणा, त्यांच्यासाठी त्यांना कारवाई त्यांच्यावरती झालीच पाहिजे, नव्हे कठोरात कठोर शिक्षा झालीच पाहिजे, हे आपल्या सगळ्यांप्रमाणे माझंही मत आहे. पण तसा कुठेही स्पष्ट उल्लेख त्या जनसुरक्षा कायद्यात नाहीये. मुख्यमंत्र्यांशी बोलतानाही मला तेच जाणवलं की नुसतं त्यांना मी सांगितलं की तुम्ही स्पष्ट उल्लेख जर का केला असता तर आम्ही उघड पाठिंबा दिला असता. आणि आज सुद्धा सांगतोय, त्यांनी विधेयक आता बहुमताने, 500 बहुमताने मंजूर केले. आजच महाविकास आघाडीचे लोकप्रतिनिधी जाऊन राज्यपालांना विनंती केली. आता राज्यपाल म्हणजे तुम्हाला माहिती आहे, मला पण अनुभव आहे, तुम्हाला पण अनुभव आहे. तर त्यांनी आज सुद्धा जर का त्याच्यात स्पष्टता आणली तर महाविकास आघाडी हा एक विषय आहे, पण मी शिवसेना म्हणून त्याला पाठिंबा द्यायला तयार आहे जर ते खरोखर दहशतवाद विरोधी असं बिल असेल तर. मग त्याच्यात तुम्ही कायदे कडक करा, काही करा, पण देशविघातक शक्ती आज जे काय त्याच्यात वाटते ते उद्या तुम्ही सुद्धा जर काय त्यांच्या विरुद्ध लिहिलं, मग ते काय म्हणतात की व्यक्तीवरती नाही, संघटनेवरती. म्हणजे तुम्ही जर का तुमच्या वृत्तपत्रात एखादा लेख लिहिला तर तुमच्या अख्ख्या समूहाला ते बंदी आणतील का? आणि याचं कारण असं की हेतू चांगला असू शकेल, पण त्याची अंमलबजावणी ही करणारा जो असेल त्याच्या हातामध्ये असते. आणि ती त्याच्यात कुठे गफलत होऊ नये म्हणून त्या बिलामध्ये स्पष्ट उल्लेख असण्याची गरज आहे. सभागृहाच्या विधानसभेमध्ये जे विरोधी हवे होते तेवढे काय करतात? आज मी बोलतो ना, पण सभागृहात आज मी बोलतोय आणि विधान परिषदेमध्ये स्पष्ट एक मिनिट, तसं तुमच्या पण वृत्तपत्रात कुठे विरोध दिसला नाही. तुम्ही पण नाही कुठे विरोध केला, कुठे कडाडून लिहिले तुम्ही? कडाडून, कारण त्याच्यात तुम्ही पण उद्या येऊ शकता. मला असं वाटतं एखादं दुसरं वृत्तपत्र सोडलं तर कुठल्याही वृत्तपत्रात किंवा चॅनलवरती विरोध झालाच नाही. जर आपण 4 स्तंभ असू तर प्रत्येक स्तंभाचं काम आहे, आमचं पण काम आहे आणि आम्ही ते केलेलं आहे. विधान परिषदेत ते अधिक ठामपणाने आम्ही बोललो. आज सुद्धा मी तुमच्याशी ठामपणाने बोलतोय. ते बिल ज्या वेळेला आम्ही विरोध केला त्या दिवशी सुद्धा प्रेसशी मी ठामपणाने बोललेलो आहे. तुम्ही त्याच्यातच रमणार असेल तर रमा, मला त्याच्यात इंटरेस्ट नाहीये. मराठीच्या संदर्भात आपण जी भूमिका घेतली, आपण आंदोलन करणार होते, त्यानंतर आपण विजय मेळावा घेतला, सरकारने जेव्हा माघार घेतली तेव्हा या सर्व गोष्टींना वृत्तपत्रांनी आणि माध्यमांनी प्रसिद्धी दिली ना चांगली, म्हणजे ते एक प्रकारे आम्ही केलेलं समर्थनच होतं. आहे ना, मी जनसुरक्षेबद्दल बोलतोय, मी मराठीच्या मुद्द्यावर बोलतच नाहीये, जनसुरक्षेबद्दल बोलतोय, मराठीच्या मुद्द्यावरती बोलतच नाहीये. आपण जे त्रिभाषा सूत्राला विरोध केलेला आहे,
मुख्यमंत्र्यांनी आपल्या विजयी मेळाव्यानंतरही काल असं विधान केलेलं आहे की ही त्रिभाषा सूत्र आम्ही लागू करणारच. तर याविषयी आपली भूमिका काय? त्याच्यामध्ये त्यांना व्यक्ती स्वातंत्र्य आहे, त्याच्यामुळे ते बोलू शकतात. पण कोणत्याही भाषेची सक्ती ही आम्ही लागू होऊ देणार नाही म्हणजे नाहीच. याचा अर्थ कोणत्याही भाषेला आम्ही विरोध करतोय असा कृपा करून गैरसमज करून घेऊ नका. पण कोणत्याही भाषेची सक्ती ही आम्ही लागू करू देणार नाही. माहिती आहे तुमच्याकडे, ठेवा. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 धोरण अंमलबजावणीसाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली कार्यगट, मी मुद्दामून पान काढून आणले. तारीख आहे 27 जानेवारी 2022, म्हणजे माझं सरकार पाडलं जूनमध्ये. हे त्या 2022च्या जानेवारीतलं हा वृत्तांत आहे. उच्च व तंत्र शिक्षण विभाग, ह्याच्यात प्राथमिक विभाग शिक्षण नाही. आता त्याच्या 4 ओळी मी वाचतो. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 संदर्भात स्थापन केलेल्या डॉक्टर रघुनाथ माशेलकर समितीच्या कार्यगटाचा अहवाल मंत्रिमंडळ बैठकीत आज सादर करण्यात आला. त्यावर या धोरणाच्या अंमलबजावणीसाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली कार्यगट स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. या धोरणाची अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने स्थापन करण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखालील या कार्यगटात उपमुख्यमंत्री वगैरे कोण कोण होते त्यांची नावं दिलेली आहेत. याचा अर्थ काय की तो अहवाल सादर केला गेला म्हणजे तो स्वीकारला गेला असं होत नाही. त्याच्या अंमलबजावणीसाठी कार्यगटाची स्थापना झाली, ज्याच्या अध्यक्षपदी तत्कालीन मुख्यमंत्री म्हणून मी होतो. पण त्या कार्यगटाची कधी बैठक झाली नाही, कारण सरकार असताना पाडलं गेलं. म्हणून मी जे काय म्हटलं की तो अहवाल मी वाचला देखील नाही. त्याचं कारण हे आहे, आणि मुळामध्ये तो अहवाल हा माझ्या माहितीप्रमाणे उच्च शिक्षणाच्या बाबतीत होता, आणि जरी त्याच्यामध्ये सक्तीची भाषा केली गेली असेल तरी अंमलबजावणी होण्यासाठी माझ्याकडनं कोणतीही कार्यवाही केली गेलेली नव्हती. हे म्हणूनच आम्ही सांगतोय की हिंदी सक्तीची करण्याच्या आधी मुख्यमंत्र्यांनी मराठी नीट शिकावी. हनी ट्रैप का मुद्दा कांग्रेस पार्टी ने उठाया. हनी ट्रैप का मुद्दा कांग्रेस पार्टी ने उठाया. शिकायतकर्ता थाने के थे, उन्होंने केस दायर किया, उसे पीछे ले लिया गया. शिवसेना की इस मुद्दे पर क्या भूमिका है, क्योंकि सरकार का कहना है कि ऐसा हुआ नहीं. हनी ट्रैप, उसमें मैंने सुना है कि लगभग कितने 72, उसमें कुछ पुलिस अधिकारी भी है, कुछ अन्य अधिकारी भी है, कुछ राजनीतिक नेता भी है. सारे लोगों की एक जानकारी अगर किसी के पास हो, मेरे पास भी आधी अधूरी जानकारी है. सबूत अगर किसी के पास है, क्यों? इसलिए क्योंकि मैं बोल रहा हूं ये तो बहुत ही गंदी और गिनी हुई हरकत है, और जो भी इसमें शामिल होंगे उनको सजा तो मिलनी चाहिए. अगर इस तरीके से कुछ रैकेट महाराष्ट्र में चालू है तो जो भी अगर पुलिस ऑफिसर है, शायद उस ऑफिसर का नाम आपके पास भी होगा, मेरे पास भी है, लेकिन आज मैं नहीं कह सकता कि ये ऑफिसर है. उसमें कहा जाता है कि उस ऑफिसर ने होटल के कैमरे भी तोड़ डाले. हनी ट्रॅप नव्हता, पुराव्याची कुठलेही सापडलेली नाहीये, ही सगळी कपोकल्पित आणि विरोधकांनी पण कोणते मग घाबरण्याचं कारण काय? त्यांच्यात जी संभावित म्हणून नाव आहेत त्यांची. त्याला जोडून एक प्रश्न आहे, त्या नाना पटोले तुम्हा लोकांना तो दाखवतच नाही का पेनड्राईव्ह मध्ये काय नाना पटोले पडतो काय? आम्हाला बघायची इच्छा नाहीये त्याच्यावर परस्पर. आम्हाला पेनड्राईव्ह बघण्यात इंटरेस्ट नाहीये. ऐका आम्हाला पेनड्राईव्ह बघण्यात इंटरेस्ट नाही. पेनड्राईव्ह मध्ये जे आहेत त्यांच्यावरती कारवाई झालेली बघण्यात इंटरेस्ट आहे. मुख्यमंत्री ने हाउस में रिप्लाई के समय में कहा कि कुछ लोग 2-3 महीने में मुंबई तोड़ने का इस तरीके के भाषण देने लगेंगे, लेकिन उनके पिताजी दादाजी इस तरीके से तमाम सारे 100 पीढ़ी आ जाए तो भी मुंबई तोड़ के गुजरात में नहीं किया जा सकता. जानबूझ के उसको पॉलिटिकल मुद्दा बनाया जाता है बीएमसी चुनाव के पहले. तोड़ने की भाषा तो नहीं हम कर रहे हैं, लेकिन मुंबई का महत्व खत्म तो होते नहीं जा रहे वो. और इसलिए मुंबई में जितने सारे उद्योग थे, अन्य सारे वित्तीय ऑफिसेस भी थे, आर्थिक केंद्र, वो सारे गुजरात कौन लेके गया? यही लोग लेके गए ना. तो मुंबई तो महाराष्ट्र से कोई अलग नहीं कर सकता. जो भी करेंगे हम उनके टुकड़े करेंगे, ये तो मैं खुलेआम बोलता हूं. लेकिन साथ ही साथ ये भी नहीं हम होने देंगे कि मुंबई का जो महत्व है, मुंबई मेरे महाराष्ट्र की, अपने महाराष्ट्र की राजधानी है, साथ ही साथ देश की आर्थिक राजधानी मानी जाती है, और यही जो उसका
महत्व है, कुछ लोगों के आंखों में वो एक चुभता है वो, तो वो सारी बातें चुरा कर फिल्म इंडस्ट्री कहाँ लेके जा रहे थे, कौन लेके जा रहा था, मैं, ये क्या सच्चाई नहीं है? डायमंड मार्केट कौन लेके गया, ये सच्चाई नहीं है? जो आर्थिक केंद्र यहाँ होने वाला था उस जगह पर अहमदाबाद जाने के लिए बुलेट ट्रेन का निर्माण, स्टेशन का निर्माण कौन कर रहा है? तो ये तो खुलेआम लोग देख रहे हैं, कुछ अलग बात कहने की जरूरत नहीं है, आवश्यकता नहीं है. आता काही दिवसांपूर्वी आपण परळीमध्ये